हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही छान असाल, मजेत असाल. तर मंडळी, हा आहे माझा पहिला व्लॉग असल्यामुळे माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी सॉरी. तर आज मला लागल्या होत्या गणपतीच्या सुट्ट्या. मी आणि पप्पा निघालो होतो गावी जाण्यासाठी. गावी जाण्याची तर वेगळीच मजा असते, तुम्हाला तर माहितीच आहे. पण मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे. मी बनले आहे मावशी. हां, तुम्ही एकदम बरोबर ऐकताय. म्हणजेच माझ्या दीदीला झाला आहे मुलगा. तर सर्वात पहिले आम्हाला हॉस्पिटलला जाऊन माझ्या दीदीला पिक करायचं आहे आणि मग आम्ही गावी निघणार आहोत. तुम्ही बघूच शकतात की किती ट्रॅफिक आहे, कारण आज होती गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी असल्यामुळे आज खूप जास्त गाड्यांचं ट्रॅफिक होतं आणि लहान मुलांचा वेगळाच राडा चाललेला होता. आणि बाप्पांच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या विकण्यासाठी आलेल्या होत्या. तुम्ही तुमच्या घरी गणपती बसवला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि एवढं भारी डेकोरेशन केलेलं होतं, मी तुम्हाला काय सांगू. आणि ती रांगोळी तर तुम्ही बघूच शकता, खूपच भारी होती. मग आम्ही निघालो वरती जाण्यासाठी. आम्ही वरती पोहोचलो आणि दीदीची रूम शोधून तिच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये गेले गेले एवढी भारी फिलिंग येत होती की मी मावशी बनले आणि यांच्या काहीतरी वेगळ्याच गप्पा चालू होत्या. खूप मस्त गप्पा चप्पा मारल्या आणि थोडा वेळ आम्ही बसलो. मग आम्हा दोघींना लागलेली भूक. जिजू म्हणाले, थांबा, तुम्हाला भूक लागली तर चहा आणून देतो. मग जिजूंनी आम्हा दोघींना चहा आणून दिला आणि आम्ही तो गरमागरम चहा मस्त गप्पा मारत एन्जॉय केला. मग आम्ही बॅग वगैरे भरून खाली निघालो. लवकर जाऊ म्हणून जाता जाता फार आम्हाला संध्याकाळ झाली. जसं की तुम्ही बघूच शकता, खूप वेळ झालेला होता आम्हाला. कारण पहिले पेट पूजा मग कामदूजा. त्यासाठी आम्ही वडापाव खाल्ला, तो खूप छान होता. आणि बाकीच्या सर्वांनी चहा वगैरे घेतला होता, कारण त्यांना काही जास्त भूक नव्हती. तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचं घरी दाखवेल. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.